आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारा मसाला पास्ताची रेसिपी। अगदी मस्त बनते ही रेसिपी आणि खायला ते इतके टेस्टी झाले होते की खूप मस्त। चला तर सुरू करूया आजची रेसिपी। तर त्यासाठी काय केलं मी, तुमच्याकडे जो पास्ता असेल ना तो घेऊ शकता। मी हा थोडा गव्हाचा पिठाचा होता पास्ता, तो चांगला असते खाणं आणि मुलांना पण द्यायला मग काही प्रॉब्लेम नाही राहत। तर जो असेल तो घ्यायचा पास्ता। अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलं, नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व थोडंसं 2-3 थेंब तेलाचे टाकले आणि नंतर जो पास्ता आहे तो टाकला। तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये बनवायचा असेल ना पास्ता तितक्या प्रमाणामध्ये बनवू शकता। तर अर्धा किलोचं पॅकेट होतं हे, तर मी अर्धा किलो पास्ता बनवला आणि याला आपल्याला 80 ते 85% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर अगोदर चेक करून घ्यायचं की बरोबर शिजला की नाही शिजला, आणि थोडा शिजला असेल ना तर त्याला मग काढून घ्यायचं आहे। एका चाळणीमध्ये छानपैकी असं काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याला फोडणी द्यायची आहे, म्हणजे मसाला पास्ता तयार करायचा। तर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरं टाकायचं, सोबतच बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं अद्रक किंवा किसलेलं, मी किसूनच घेतलं होतं मला, आणि नंतर हाय फ्लेमवर करायचं हे सर्व प्रोसेस। आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या। तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये तिखट आवडत असेल ना तितक्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची किंवा तिखट वगैरे तुम्ही टाकू शकता। नंतर बारीक चिरलेला कांदा तोही चांगला परतून घ्यायचा आणि नंतर भाज्या टाकायच्या। जसं मी आता शिमला मिर्च टाकली आणि कांद्याला असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून त्यालासुद्धा टाकलं व सोबतच टमाटरसुद्धा टाकले। छानपैकी ह्या भाज्या हाय फ्लेमवर आपल्याला अर्धवट कच्च्या राहील इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये पाऊण चम्मच हळद आणि एखादा चम्मच जवळपास लाल तिखट, सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिर्च पावडर हे सर्व टाकायचं। याला छानपैकी असं परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये तुम्ही सोया सॉस किंवा विनेगर किंवा रेड चिली पावडर, तुम्हाला जे सॉसेस आवडत असेल ना त्या फ्लेवरमध्ये टाकायचं। त्यामध्ये मी पास्ता सॉस टाकला आणि टोमॅटो सॉस टाकलेला आहे। यालासुद्धा छानपैकी परतून झालं की जो बॉईल केलेला पास्ता आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। अशा प्रकारे टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। ऑलमोस्ट पहिलेच शिजलेला आहे तो आधीच, पण थोडंसं पूर्ण मसाले लागेल यासाठी आपल्याला 1-2 मिनटं आणखी शिजवून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये स्प्रिंग अनियन असेल ते टाकायचं व सोबतच कोथिंबीर टाकायची। छानपैकी मिक्स करून झाल्यावर लो फ्लेमवर 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आणि नंतर गरमागरम पास्ता प्लेटमध्ये सर्व करायचा। अगदी टेस्टी लागते आणि खायला तर अगदी मस्त, आणि बनवायला तर त्याच्यापेक्षाही सोपं आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा, एन्जॉय करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपी बघत राहा आणि एन्जॉय करत राहा। थँक्यू सो मच।